नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघा एकदम असं घट्टसर आणि चोपडं चोपडं असं म्हणजे एकदम मलाईवालं दही जे असतं ना ते कसं लावायचं ते पाहणार आहोत. तर बघा छान असं दूध तापून घ्यायचं आणि साई न काढता तापून घ्यायचं आहे. पूर्ण साई वगैरे सगळं टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये. तर मी अगोदर लावून घेतलेलं होतं त्यामुळे दिसत असेल तुम्हाला म्हणजे मडक्याला माझ्या त्यामध्ये अगोदर दही पण लावलेलं होतं. मग त्यामुळं दह्याचं जे खाली राहतं ते आहे तशाच तसं. मग थोडंसं विरजण मी वेगळं काढून ठेवलं होतं. मग ते नंतर त्यामध्ये जरासं कोमटसर दूध घ्यायचं, जेणेकरून दही लवकर बनेल आणि घट्टसर बनेल. आणि दूध थोडंसं आटवून घ्यायला विसरू नका, कारण की पाण्याचं प्रमाण थोडंसं दुधामध्ये असतं हल्ली. त्यामुळे थोडंसं दूध आटवून घ्या आणि नंतरच्याला ते दही म्हणून लावा. आणि छान म्हशीच्या जर दुधाचं लावलं ना तर एक अप्रतिम, मला तर खूप आवडतं. फक्त म्हशीच्या दुधाचं जर असेल ना तर खूप छान. जर कोणाला आवडत नसेल तर त्यांनी गाईच्या दुधाचं पण लावा. तर बघा दुसऱ्या दिवशी एका साईडला मी रात्रभर ठेवून दिलं आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून थंड पण भेटेल आपल्याला खायला आणि छान पण लागतं थंड दही साखर टाकून. तर बघा असं छान, बघा हे असं वाटतं का की आपण विकत नाही आणलंय किंवा घरी बनवले, तर खूप छान दही होतं. एकदम असं म्हणजे जसं काय आईस्क्रीम आहे असं वाटतं, पण आईस्क्रीम नाही आहे, ते फक्त दहीच आहे. तर अगोदर फ्लॅशमुळं दिसत नव्हतं अगोदर, त्यामुळं मी फ्लॅश लावला. तर बघा असं छान दही एकदम आईस्क्रीमसारखं दही रेडी होतं आणि हेल्दी आहे. मडक्यामध्ये बनवा, सगळं पाणी ऑब्झर्व होऊन जातं आणि फक्त घट्टसर दही लागतं मडक्यामध्ये. त्यामुळे जरूर तुम्ही मडकं आणा. उन्हाळ्यामध्ये छान असं मडकं भेटते, 50 रुपयापर्यंत भेटून जातं आणि एकदम ऑइल जे दिसतंय ना बाजूला ते खूप तेलकट आहे. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.